आता बऱ्याच वेळा येणारी कमेंट म्हणजे ताई तू एकटी राहते का शेतात? तर असं काही नाहीये बर का. घरामध्ये 2 मुलं, सासू सासरे आहेत. घराच्या आसपास पण घरं आहेत बर का, पण ज्याच्या त्याच्या शेतामध्ये. गावात कसं एकदम जवळ जवळ घरं असतात, तसं शेतामध्ये नसतं बर का. आपापल्या रानामध्ये घरं बांधत असतात. दुसरी येणारी कमेंट म्हणजे तुम्ही खूप लहान बाळासारखं बोलता. आता अशा कमेंट वाचून खरं तर मला खूप हसायला येतं. दरवेळेस काय उत्तर द्यायचं मी यांना? आता असल माझा आवाज लहान मुलासारखा, मग काय करायचं. आता जम्मूला गेले तेव्हा मी वैष्णवी मातेचा व्हिडिओ टाकला होता, तर त्यावर एक कमेंट आली होती की आम्ही तर कायमच जातो, एवढं काय त्यात. तर ताई तू कायम जाती चांगली गोष्ट आहे, पण मी एवढ्या लांबून वैष्णवी मातेच्या दर्शनासाठी आलेली आणि माझे तेथे दर्शन पण झालं, ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. बऱ्याच ताई अशा आहेत बर का ज्या खरंच खूप छान कमेंट करतात, त्यात जास्त करून आर्मी वाईफ आहेत. खरं सांगायचं तर मला मुलांमधनं जास्त वेळ पण मिळत नाही त्यांना रिप्लाय द्यायला, पण जसा वेळ मिळेल तसा मी त्यांना रिप्लाय देत असते. आज इकडं सकाळीच घरातली कामं आवरून घेतली. सध्या शेतामध्ये जास्त भाजीपाला नाही बर का, त्यामुळे रोज उठून काय भाजी करावी हा विचार करण्यातच खूप वेळ जातो. सकाळच्याला आज बटाट्याची भाजी बनवली होती. जेवण वगैरे झाल्यानंतर सगळे भांडे वगैरे बाहेर ठेवून पहिले घर आणि किचन आवरून घेतलं. त्यानंतर आवरून आले होते अकोल्याला. आता तेथे थोडस साहित्य घ्यायचं होतं म्हणून वैशाली क्लॉथ सेंटरला गेले होते. तर तेथील ताई मला गेल्यावर लगेचच ओळखतात बर का, आणि त्यांना माझे व्हिडिओ खूप आवडतात. शॉपिंग करून झाली कुठं नाही तर इकडं मुलांचं स्कूल पण सुटलं होतं, मग अकोलेमध्येच त्यांना बसमधून उतरून घेतलं, कारण खुशीला घेऊन जायचं होतं मला डॉक्टरकडे. आता बुळे हॉस्पिटलला मी कधी गेले नाही बर का, आणि पहिल्यांदाच जायचं होतं म्हणून मॅप लावलेलं होतं. तेथे गेल्यावर खुशीच्या चेकअप साठी नंबर वगैरे लावला. तेथील काम आवरल्यावर खुशीला घेऊन आले होते पुन्हा अकोल्यात. इकडं खुशी मॅडमला खाऊ वाटले होते सफरचंद, मग थोडेसे फ्रुट्स वगैरे घेतले. थोडस वेगळं काहीतरी खावं म्हणून राजभक्षीचे वडापाव खायला गेलो होतो. असला खराब लागला ना वडापाव, पूर्ण खाल्ला पण नाही, पूर्ण तोंडाची चव गेलेली. म्हंटल उगाचच आलो बाबा येथे. त्यानंतर एक मँगो शेक घेऊन आलो बर का डायरेक्ट घरी. काल मावशीकडनं आणलेले सीताफळ आज लगेचच पिकले होते, मग बसले होते तेच खात. खुशीचे आणि क्रिसचे तर फेवरेट आहेत बर का सीताफळ. त्यानंतर थोडीशी पपई खाऊन लगेचच स्वयंपाकाला सुरुवात केली. शेतातून थोडीशी शेपूची भाजी आणलेली होती, मग त्याचीच कोरडी भाजी बनवली. त्यासोबत थोडासा भुगा आणि चपाती करून टीव्ही बघता बघता सगळ्यांनी सोबतच जेवण केली. आज दुपारी मालच्याचं पीठ पण खलवून ठेवलं होतं बर का, कारण मला मालच्या खूप आवडतात आणि बरेच दिवस झाले मी केलेल्या पण नव्हत्या. त्यासाठी गव्हाचं पीठ, थोडासा गुळ आणि वेलची पूड टाकून मिक्स करून घेतलं